नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, मनसे, जिजाऊ संघटना यांनी भरले उमेदवारी अर्ज. बीजेपी व बहुजन विकास आघाडी भरणार उद्या उमेदवारी अर्ज. विक्रमगड विधानसभा मध्ये निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होताना दिसत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुनील भुसारा, मनसेकडून सचिन शिंगडा तर जिजाऊ संघटनेकडून रवींद्र खुताडे तसेच काँग्रेसकडून संपत पवार बंडखोरी करत यांनी उमेदवारी अर्ज भरले असून बीजेपी उद्या भरणार आहे, तर बहुजन विकास आणि सुद्धा शेवटच्या दिवशी भरणार आहे. तरी शिवसेना शिंदे गटातून नाराज झालेले प्रकाश निकम उद्या बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरतात की नाही याकडे मात्र बरेच जणांचे लक्ष लागलेले असून विक्रमगड विधानसभा ही नक्कीच चुरशीची लढत होणार हे आता तरी चित्र समोर दिसत आहे. वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. कदाचित उद्या प्रचाराला सुरुवात होणार आहे. कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारसंघात फिरणार? या मतदारसंघामध्ये मागच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या काळातला जो 2.5 वर्षाचा कालावधी माझ्या पक्षाच्या सत्तेचा होता, त्या कालावधीमध्ये जवळपास 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेले. परंतु 1 वर्ष मला त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा काळ मला मिळाला. त्या काळामध्ये या मतदारसंघातल्या सर्वच आश्रमशाळा, शासकीय आश्रमशाळा, सर्वच आदिवासी मुलामुलींची वसतिगृह आपण त्या ठिकाणी नवीन उभारलेली आहेत. जवळपास 300 कोटींचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून कामं सुरू आहेत, प्रगतीपथावर आहेत. आपण प्रत्यक्ष खात्री करावी. 200 खाटांचं रुग्णालय आपण मंजूर केलं आहे. त्याचा घाट भद्रीकरण येण्याचा बांधला, परंतु ते होऊ देणार नाही. रस्त्यांचं जाळं 2000 कोटींचे रस्ते या मतदारसंघात मागच्या 5 वर्षामध्ये विणण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करू शकतो. आरोग्याच्या सर्व सुविधा देण्याचं काम मी, जसं माझ्या मतदारसंघामध्ये मी पहिल्या 12 नंतर 18 ॲम्ब्युलन्स आपण त्या ठिकाणी कार्यान्वित केल्या आणि अजून 12 अजून प्रोसेसमध्ये आहेत, त्यासुद्धा 1 महिन्याभरामध्ये येतील. रस्ते, आरोग्य, शिक्षण, इरिगेशन, पाणीपुरवठ्यामध्ये मोखाडासारख्या तालुक्याला, संपूर्ण तालुक्याला वैतरणा धरणाचं पाणी आणण्याची 1200 कोटीची महत्त्वाकांक्षी योजना मंजूर झाली. 70% काम पूर्ण झालं आहे, ते प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर या जव्हार शहराला 27 कोटीची वॉटर सप्लाय मंजूर झाली, पूर्ण झाली. त्याचं काम आता छोट्या टप्प्यामध्ये आहे. मुखाड्याला गावाला जो पाणीपुरवठा प्रश्न होता त्याला 35 कोटीची वॉटर सप्लायचे काम चालू आहे, ते 80% पूर्ण झालेले आहे. विक्रमगडला सुद्धा वॉटर सप्लाय जी विक्रमगड तालुक्याची आहे ती सुद्धा काढण्यात आहे. साधारणतः 650 कोटी रुपयांच्या उन्हाळा पाणीपुरवठा योजना या मतदारसंघात त्याचं काम प्रगतीपथावर आहे. म्हणजे फक्त सत्तेचे 6-7 महिने मिळाले असताना सुद्धा प्रचंड कामाचा डोंगर या भागात उभं करण्याचं मी काम केलं आहे. त्याचबरोबर सत्ता नसतानासुद्धा या ठिकाणी अनेक ज्या योजना होत्या त्या मरणपंथाला आल्या होत्या, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम मी मागच्या काळामध्ये केलं आहे. कडघर प्रकल्पाला 214 कोटीची प्रशासकीय मान्यता आणून त्याचं काम सुरू आहे. DRG प्रकल्पाचं काम बंद होतं, त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून त्या ठिकाणी लोकांचं पुनर्वसन करण्याचं काम असेल किंवा त्या धरणाच्या कामाला गती देण्याचं काम असेल, हे मागच्या काळात मी केलेलं आहे. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावलेले आहेत. बोराळ्याचं एवढं मोठं उपकेंद्र, त्याचंसुद्धा 80 कोटी रुपये निधी आपण आणून त्याचं काम सुरू केलेलं आहे. जो लपंडाव विजेचा या भागामध्ये होतो तो थांबवण्याचं काम पुढच्या साधारण काही 6 महिन्यामध्ये होईल. ज्या गोष्टी मागच्या 30 वर्षामध्ये झाल्या नाहीत त्या मागच्या 2 वर्षात करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि जे अपूर्ण आहे ते पूर्ण करेन. तहसीलदार कार्यालय आपण बघितलं, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तिचं 5 कोटीचं बांधकाम आपण पूर्ण केलं, ते कार्यान्वित केलं आहे. मोखाड्याचं तहसील कार्यालय आपण त्या ठिकाणी कार्यान्वित केलं आहे, पूर्ण केलं आहे. जव्हारचं तहसील कार्यालय मंजूर आहे, त्याचंसुद्धा काम भूसंपादनाच्या प्रगतीपथावर आहे. म्हणजे कुठली गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. जव्हार मोखाडा पोलीस स्टेशनसुद्धा आपण नवीन त्या ठिकाणी 3-3 कोटीचं बांधतो आहे. विक्रमगडचं पोलीस स्टेशन नवीन बांधतो आहे. त्याचबरोबर खोडाळ्याला आपण नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आहे. आपल्या तलवाड्याला नवीन आपण PSC मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या साखरशेतला आपण नवीन जे PSC तिला ग्रामीण रुग्णालय आपण करतो आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या कामांची कल्पना लोकांनी, माझ्या जनतेने केली नव्हती, त्यापेक्षा जास्त काम करण्याचा मी प्रयत्न केला. आदिवासी समाजातील मुलांची जी उंची कमी पडायची 5 सेंटीमीटर, ती मी वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण त्याचे साक्षीदार आहात. सभागृहात तो मुद्दा मांडला आणि तो सरकारकडनं करून घेतला. पेसा भरती त्या ठिकाणी मार्गी लावताना 873 मुलं आपल्या आता कामावर रुजू झालेले आहेत, नोकऱ्या त्यांना मिळालेल्या आहेत. पण त्याचबरोबर जो समाज आहे बिगरारी समाज, त्या समाजाला सुद्धा त्यांची भरती करावी असं पत्र त्या ठिकाणी मी हिंदीने दिलं. मी कुठल्याही एका समाजाचा नाही, मी सर्व जाती धर्माच्या, सर्व पक्षांचा मी आहे. त्यामुळे आमदार म्हणून काम करताना जात, धर्म, वर्ण, वर्ग, पंथांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करणं हा धर्म मी पाळला आणि त्यामुळं माझी जनता त्या ठिकाणी मला प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा
संधी देईल असा मला विश्वास माझ्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मला व्यक्त करावा वाटतं. साहेब, महाविकास आघाडीकडून जे तालुका अध्यक्ष आहेत पवार यांनी त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरलेला आहे तुमच्या विरोधात. काय बंड पुकारलंय का तुमच्या विरोधात? नाही तर कसलं आहे, महाविकास आघाडीमध्ये काही मोठं कुटुंब आहे, अनेक पक्ष आहेत, संघटना आहेत, मतभेद होत असतात. माझ्या बाजूलाच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल काका पाटील साहेब आहेत, काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास आघाडीचे गोविंद गावित साहेब माझ्या बाजूला आहेत, आमचे यशवंतजी बुझर साहेब आहेत CPMचे, नंतर गोविंदमामा पाटील उपजिल्हा प्रमुख या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत. त्यामुळे लहान सहानच्या गोष्टी काय मोठा घरातली गोष्ट आहे, घरच्या घरी तो विषय संपून जाईल. आज महाविकास आघाडी आपल्याकडून शक्ती प्रदर्शन आम्हाला दिसलं, म्हणजे हजारच्या संख्येने चाहते तुमच्याबरोबर होते. काय बोलणार साहेब तुम्ही? नाही, आपला माणूस म्हणून मागच्या काळात मी काम केलं आहे. याच्या आधीसुद्धा माझ्या विरोधामध्ये विद्यमान खासदार साहेब हे त्या ठिकाणी उमेदवार होते. पण जनतेच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचं काम मी आपला माणूस म्हणून मागील 10 वर्षापासून करतो. माझी फक्त आमदारकीची 5 वर्ष झाली, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये माझा या खेड्यापाड्यावर वाड्या वस्तीवर माझा संपर्क आहे, लोकांशी माझं नातं जुळलेलं आहे. कुठलाही सुखदुःखाचा कार्यक्रम असेल, कुठलाही सामाजिक राजकीय शैक्षणिक कुठलाही कार्यक्रम असेल तर मी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं अत्यंत जबाबदारीने मी हा प्रयत्न केला आहे की मी सर्वांपर्यंत पोहोचलो पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये एक भयानक लाट देशामध्ये असतानासुद्धा मला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा मला कोरोना झाला संपर्कामुळे. हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्यामुळे ज्या जनतेला वाटतं की हा आपला माणूस आहे, हा आपला जवळचा माणूस आहे, आणि त्यामुळे ही जी जनता आहे ती स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी हातकरी आलेली आहे. महायुतीतून बंड पुकारून आता प्रकाश निकम सुद्धा आता फॉर्म भरतात आणि एकीकडे जिजाऊ संघटनेने सुद्धा पक्ष भरलेला आहे. असं तुमच्यासमोर आव्हान आहे, तुम्ही हे आव्हान कसं पेलणार? माझ्या समोर फक्त महायुतीचं आव्हान आहे. बाकीची जे इतर जे कोण आहेत, व्यक्ती आहेत, संघटना आहेत, ते त्या पक्षाचे काय भूमिका घेतील हे पाहणं आवश्यकाचं ठरेल. 4 तारखेनंतर खरी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होईल. शेवटी ह्या ज्या फॉर्म भरतात, काही लोक दबावतंत्र करतात, काही लोकांना पुढची काय अपेक्षा असते, आश्वासनं पाळायची असतात, काही मागायचं असतं, आणि त्यामुळं हा सगळा ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातात. जिजाऊ यावेळेस तुमच्या पाठीशी नाही आहे, तुम्हाला वाटत नाही का त्यांच्यापासून काही नुकसान होईल अजून? मागच्याही निवडणुकीला जिजाऊ संघटना तशी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टीसोबत होती, परंतु त्यांनी मला मदत केली, मी ती मान्यही केली. परंतु त्याचा अर्थ असा नाही, शेवटी ही जी शक्ती आहे ही शक्ती महाविकास आघाडीची आहे. आणि त्यामुळे जिजाऊ संघटनाच्या जे सर्व आहेत सांगते साहेबांना आम्ही आमच्या काळामध्ये उपाध्यक्ष जिल्हा परिषदचं, त्यांच्या अनेक नेत्यांना आम्ही आता ते उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरायला गेलेत आणि आपणही महाविकास आघाडीमध्ये आपला पक्ष आहे, परंतु तुम्ही या ठिकाणी आज फॉर्म भरत आहात काँग्रेस पक्ष याकडून. काय सांगाल, का फॉर्म भरण्याचं पाळी आली? माझं वेळ अशी आली कारण आम्हाला ज्या पालघर जिल्ह्यात किंवा ज्या कोकणात असतील आमच्या आदिवासींना ज्या सुटणाऱ्या सीटा आहेत त्या कुठेही काँग्रेसला एक सुद्धा वाटलेल्या न आल्याने या पालघर जिल्ह्यात एक आपण विक्रमगड विधानसभेच्या दृष्टीने आम्ही काँग्रेसच्या वतीने मी फॉर्म टाकलेला आहे. आणि महाविकास आघाडीने जरी आम्हाला वरिष्ठ ते काय पुढं कळवतील, परंतु आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने समजा आम्ही फॉर्म टाकलेला आहे, परंतु आम्हाला इथं जी वेदना होतात की आम्हाला पालघर जिल्ह्यात एकही सुद्धा सीट सुटत नसेल तर आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मग ताकदीने उतरायचा प्रयत्न केलेला आहे. किमान या 129 विधानसभा विक्रमगड हे लढण्याचं कारण आमचं एकच आहे की जरी पक्षाने जर काय वरचं कळवतील ते आम्हाला पुढचे वरिष्ठ आम्हाला कळवतील, परंतु इथे म्हणजे मित्रपक्ष म्हणून आमचे प्रत्येक लढायची जरी आम्हाला समोरासमोर लढायची वेळ आली तरी आम्ही लढू शकतो असे आम्ही काँग्रेसच्या वतीने जवाहर तालुका महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते सुनील भुसारा म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्याबरोबर आतमध्ये आता उमेदवारी अर्ज भरायला गेले तुमचे नेते तुमचे, आणि तुम्ही इथे स्वतःचा फॉर्म भरून येता. काय याचं कारण काय? याचं कारण आम्हाला अजून कोणी कळवलं नाही, परंतु आमचे जे कार्यकर्ते आहेत यांनी नाना भाऊंपर्यंत आम्ही बोलले की आम्हाला विक्रमगड विधानसभेसाठी आम्ही उतरण्याची इच्छुक आहोत, परंतु आम्हाला जे ST कॅटेगरीच्या ज्या सीट आहेत आम्हाला कोकणात किंवा कुठे न मिळालं म्हणून आम्हाला काँग्रेसच्या वतीने ही जागा आम्ही विक्रमगड विधानसभेसाठी आम्ही भरलेली आहे. मग तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, मी तालुका अध्यक्ष. तुमचे वरचे जे जिल्ह्याचे नेते तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ राहिले का?
विरोधात आम्ही त्यांच्या नाही, परंतु आम्हाला इथे अस्तित्व, आम्हाला पक्ष वाढवायचं कारण आम्हाला उभे इथं कोणाचं अस्तित्व नसताना आम्ही सुद्धा इथं काँग्रेस पालघर जिल्ह्यामध्ये वाढवलेले आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसला तर सीट पाहिजेत होते असं आमची अपेक्षा होती. पालघर जिल्ह्यात काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. मग आता जर समजा या महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी फॉर्म भरलंय, उद्या तुम्हाला फॉर्म मागे करून घेतल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीशी असणार का? आमचे या बाबतीत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. ते निर्णय वरिष्ठ घेण्याचा अधिकार वरिष्ठ नाही, परंतु आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सोबत पाठीमागे दिलेलं आहे ह्या ताकदीने आम्ही आज विक्रमगड विधानसभेसाठी उतरलेलो आहे. आता फॉर्म भरण्यासाठी, सुनील भुसारा यांचा फॉर्म भरण्यासाठी तुमचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील हे सोबत होते. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला गेले तेव्हा तुम्हाला त्यांनी रोखलं नाही का? आम्हाला कोणत्याही बाबतीत कोणी आम्हाला कळवलं नाही. त्यामुळे आम्ही आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत काँग्रेसच्या वतीने यांनी सगळ्यांनी पाठबळ देऊन आणि आम्ही फॉर्म भरलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी दिसायला आली नाही. इथे तुम्ही फॉर्म भरलं तर असा आम्हाला थोडीशी असं वाटतं बंडखोरी होते का? बंडखोरीचं हे कारण आमचं बंडखोरीचं कारण नाही, परंतु आम्हाला जर पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही काँग्रेसला एकही सीट जर सुटत नसेल आणि आम्ही पक्षासाठी कोणासाठी काम करायचं, आमचं स्वतःचं अस्तित्व आमचं असं मी वयाच्या 18 वर्षापासून आम्ही काम करतो. आज मला 22 वर्ष एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलं तर त्यामुळे मला पुढची वाटचालीसाठी आम्हाला पण सुद्धा संधी हवी या दृष्टीने आम्ही फॉर्म टाकलेला आहे. तुम्हाला फॉर्म एबी फॉर्म मिळालेला आहे का? एबी फॉर्मच्या त्या वरिष्ठांच्या हातात आहे. आम्ही फॉर्म फॉर्म भरला तो अपक्ष म्हणून टाकलेला आहे. बरेच उमेदवार आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत, पण नेमकं याच्यामध्ये तुम्हाला कशासाठी आमदार व्हायचं आहे? लोकांच्या समस्या व लोकांच्या अडचणी याच्यासाठी खूप माझे स्वप्न आमच्या डोळ्यासमोर आपण बघतायत. अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या असतील, बऱ्याचशा समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही लोकांनी कल दिला तर नक्कीच सोडवू. ठीक आहे, धन्यवाद.